वर्धा शहरात एमडी ड्रग्सच्या तस्करीचा मोठा खुलासा झाला आहे। नागसेन नगर परिसरातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 16 लाख रुपयांचा 400 ग्राम एमडी ड्रग्स आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे। विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये वर्धा आणि मुंबईतील महिलांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलं आहे। वर्धा शहरातील नागसेन नगर परिसरात अंमली पदार्थाच्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। छापेमारी दरम्यान पोलिसांनी 16 लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्सचा साठा आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे। ही कारवाई वर्धा पोलीस विभागासाठी मोठं यश मानली जात आहे। तपासातून असं समोर आलं आहे की या रॅकेटचा पुरवठा मुंबईहून केला जात होता, तर वर्ध्यात विक्री केली जात होती। या प्रकरणात वर्धा आणि मुंबईतील काही महिलांचा सहभाग असल्याचंही उघड झालं आहे। आरोपींनी तयार केलेलं हे ड्रग्ज रॅकेट केवळ वर्ध्यापुरतं मर्यादित नसून त्याचे धागेदोरे इतर शहरापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। ही कारवाई विदर्भातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमापैकी एक मानली जात आहे। सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून आणखी आरोपींची नाव लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। जिल्हा पोलीस यांची एलसीबी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला 400 ग्राम एमडी आणि एक फायर राउंड हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये एलसीबीला यश मिळालेलं आहे। घटना अशी आहे की आम्ही काय 1-1.5 महिन्यापासून एक सर्व्हेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते, कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीचा पैसा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एमडीच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्या समोर आलेला होता। जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते। त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून 2 लेडीज जे एमडी सप्लाय किंवा काहीतरी सबस्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एलसीबी JPI चौधरी साहेब आणि ॲडिशनल SP वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थूलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली 2 महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही एमडी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉइलमध्ये पॅक्ड होता, त्या ठिकाणातून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्नोत्तर केले तर ते सायंटिफिक उत्तर देऊ शकले नाही। नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थूल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आली होती त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत। त्या दोघांनी आपले क्रॉस इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, त्याची पण आम्ही चौकशी करत आहे। आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि 5 दिवसाच्या यांच्या PCR आम्हाला मिळालेला आहे।